तुकाराम महाराज म्हणतात की आपली जशी श्रद्धा आहे तशा प्रकारचं आपल्याला फळ मिळत असतं. काय म्हणतात बघूया. शिळा जया देव तैसा फळे त्याचा भाव, होय जतन ते गोड अंतराय येती नाड, देव जोडे भावे इच्छेचे ते प्रेम घ्यावे, तुका मने मोड दावी तैशी फळे आली व्हावी. तर एखाद्या मनुष्याने पाषाण मूर्तीचे जरी श्रद्धेने पूजन केले तर त्याला त्याच्या भावनेनुसार फळ प्राप्त होते. सात्विक श्रद्धेचे रक्षण केले पाहिजे आणि त्याचे रक्षण करताना अनेक विघ्ने अडथळे निर्माण होत असतात. त्याला बाजूला सारून त्याचे रक्षण करावे लागते. कारण देव शुद्ध भक्ती आणि श्रद्धेने आपल्याशी जोडला जातो. आपल्या इच्छेनुसार कोणत्याही भक्तीचा स्वीकार करावा. नवविधा भक्तीपैकी कोणत्याही एका भक्तीचा स्वीकार करावा. पण जर श्रद्धाच नसेल तर ती भक्ती व्यर्थ ठरते. म्हणजे भक्ती करताना श्रद्धा आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसे बीज पेराल तसे अंकुर उगवते, तसेच झाड उगवते, फळेही त्याचप्रमाणे येतात. त्याचप्रमाणे ज्याची जशी श्रद्धा असेल तसेच त्याला त्याचे फळ प्राप्त होत असते. जेवढी श्रद्धा असेल तेवढं त्याला फळ प्राप्त होत असतं. म्हणून ईश्वराचं नामस्मरण करताना, भजन कीर्तन करताना फक्त दिखावा न करता तेवढं आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि श्रद्धेनेच सगळं काम केलं पाहिजे असं या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.